श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज व्हिडिओला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल माफी असावी। आपले तेलाचे काम जोरात चालू आहे आणि त्यामुळेच मला व्हिडिओला थोडासा लेट झाला। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जे कुलूप असतं, कुलूप किल्ली, साधारण कुलूप किल्ली याचे काही उपाय सांगणार आहे। मंदिरात ठेवण्याचा उपाय नाही सांगणार आहे, तो झालेला आहे, तोही रिपीट करणार आहे। पण त्याबरोबर तुम्हाला ती घरात चावी कुठे ठेवावी, चावीचे उपाय काय करावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयोगी पडेल, अतिशय यातून तुम्हाला फायदा होईल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल, घरामध्ये सुख समृद्धी पैसा। एकतर तुम्हाला सांगते दुःख नसावं किंवा पैसा असावा, दोन्हीही जर नसेल म्हणजे दुःख तर आहे शिवाय पैसाही नाही तर माणूस स्ट्रगल करू शकत नाही। एक वेळ थोडाफार पैसा जवळ असेल तर माणूस दुःखांशी थोडासा तरी सामना करू शकतं। दोन्हीची जर सांगड नसेल तर मात्र माणूस हैराण होऊन जातं की आता आपण काय करावं। तर मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे की घरात कुठं चावी ठेवावी म्हणजे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील। कुलूप तुम्हाला एक काय करायचं आहे, सर्वप्रथम जेव्हा जमेल तेव्हा, ह्याला कुठलाही वार नाहीये, तिथी नाहीये, साधारण कुठल्याही गुरुवारी, शुक्रवारी किंवा मंगळवारी एक अगदी छोटं, अगदी एवढं जरी आणलं चांदीचं कुलूप तुम्हाला आणायचं आहे। आणि ते तुमच्या आपण जिथं कुलूप लावतो की नाही, जिथं मेन कुलूप लावतो तिथं नाही, त्याच्या वरच्या बाजूला ते टांगून ठेवायचं आहे कुलूप किल्ली सकट। चांदीचं कुलूप दरवाजाला असणं म्हणजे साक्षात लक्ष्मी घरामध्ये वास करणं असं म्हटलं जातं। आणि एवढं कुलूप तुम्हाला साधारण 2000 रुपयाला जाईल। जेव्हा जमेल तेव्हा आणा, थोडे शिल्लक टाका आणि आणा। चांदीचे कुलूप दरवाजाला लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा सगळ्यात लहान साईज आणा आणि दाराच्या आसपास कुठे, दाराला हँडल असतो त्याला लावलं तरीही चालेल, कुठेही लावा, दाराला किंवा कडीला तुम्हाला ते कुलूप लावायचं आहे। जिथं मेन कुलूप लावतो त्या दांड्याला जरी वरती लावलं, नुसतं लावून ठेवायचं आहे। आणि ती जी किल्ली आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांशी ठेवायची आहे। बघा तुम्ही, तुम्हाला या उपायांचा किती सुंदर फायदा होतो ते। त्याचप्रमाणे धनधान्य तुम्हाला कधीही कमी पडणार नाही। माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरामध्ये विराजमान होईल आणि दिवस रात्र तुमची प्रगती होईल। त्याचप्रमाणे प्राचीन काळात बघा, लग्नात मुलीला चांदीच्या चाव्यांचा जुडगा दिला जायचा। का बरं दिला जायचा? तर नवी नवरी ही साक्षात लक्ष्मी मानली जाते आणि तिच्या हातात जर चाव्यांचा जुडगा दिला तर ती येतानाच घरात भरपूर लक्ष्मी घेऊन येते असं म्हटलं जातं। म्हणून चांदीच्या जुडग्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। चांदी आणि सोने यामध्ये माता लक्ष्मी विराजमान असते आणि चांदी आणि सोने दोन्हीही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। जसे भाव प्रिय आहेत, जशी भक्ती प्रिय आहे, तशात महालक्ष्मीला काही गोष्टी पण प्रिय आहेत, ज्या केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत जास्त फायदा होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच प्रगती होते। तर तुम्ही या गोष्टी करून बघा। धन अतिशय सांभाळून ठेवते ती माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मी जर एकदा घरामध्ये विराजमान झाली तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही। आता खूप जण काय करतात, कुलूप लावतात आणि चावी कुठेही फेकतात, टेबलावर फेकतात किंवा टीव्ही पुढे फेकतात, कुठेही चावी फेकतात। तर तुम्हाला असं करायचं नाहीये, कुलूपही कुठेही फेकून द्यायचं नाहीये। कुलूप ज्या घराच्या दरवाजाला असतं, कुलूप लावून घराच्या दरवाजाला ठेवायचं, म्हणजे पूर्ण लावायचं आणि मग त्याची किल्ली घरात आणायची। ज्या घराला नेहमी कुलूप लावलेलं असतं असं म्हटलं जातं की कुलूप हे राहूचं प्रतीक आहे आणि त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी येऊ शकत नाही। त्यामुळे कुलूप सतत आपल्या दरवाजालाच, मेन दरवाजा जो असतो, सिक्युरिटी डोअर असेल किंवा आतला असेल, त्याला लावून ठेवायचं आणि किल्ली लक्ष्मीच्या चरणांशी ठेवायची। हे लक्षात ठेवा, लक्ष्मी असतील, स्वामी समर्थ असतील, त्यांच्या चरणांपाशी ती किल्ली, फोटो, मूर्ती जे असेल तिथं तुम्हाला ती किल्ली ठेवायची आहे। कुलूप हे कुलूप जसं तुम्हाला सांगितलं राहूचं प्रतीक आहे, तशी चावी ही बुधाची प्रतीक आहे आणि बुध म्हणजे बुद्धी, धन हे प्राप्ती होते ती आपल्याला चावीमुळेच होते। अर्थात बुधाचा स्वामी आहे स्वतः गणेश बाप्पा आपला, त्यामुळे तुम्हाला कुलूप किल्लीचे उपाय करायचे आहेत। मुख्य द्वार जिथे आहे तिथे कुलूप नेहमीच लावलेले असावे, हे लक्षात ठेवा। शास्त्र सांगते चांदीचे कुलूप घराला लावून ठेवा, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं।
घर उघडे असतानाही तुमच्या दरवाजाला सतत ते चांदीचं तरी कुलूप असलेच पाहिजे. चांदीचं कुलूप फार महाग नाही. तुम्ही जरा सोनारांकडे जावा, चौकशी करा. मी जेव्हा आणलं होतं तेव्हा 1,500ला सगळ्यात छोटी एवढीशी साईज मला मिळाली होती. तर आता फार तर फार 2,000 किंवा 2,500 त्याची किंमत असेल. 1,500त सुद्धा मिळेल. हलकं पातळ घ्या, काही हरकत नाही. फक्त चांदीचं असलं पाहिजे. मुख्यद्वाराच्या कडीला तुम्हाला ते लावून ठेवायचं आहे. धर्मशास्त्र सांगते की ज्या घराला कुलूप असते, ज्या घराला कायम कुलूप बाहेरून लावलेले असते, तिथे अलक्ष्मी, दुःख आणि संकटे या तिन्ही गोष्टी कधीही येत नाहीत. त्याचप्रमाणे चावी कुठे ठेवावी, आता हा महत्त्वाचा भाग आहे. नशिबाला जर तुमच्या कुलूप लागला आहे, नशिबाचे दरवाजे बंद झालेत म्हणतो ना आपण, काय करावं? चारी बाजूनं कष्ट करतोय तरी नशिबाचे दरवाजेच उघडत नाहीयेत. अशा वेळेस काय करावं? तर मी नेहमी जो उपाय सांगते तोच एकदा रिपीट करते की गुरुवारी जाऊन एक नवीन कुलूप घेऊन या. ते चेक करायचं नाही. शुक्रवारी सूर्योदयाच्या आधी आंघोळ करून ते कुलूप किल्ली रात्रभर तुमच्या उशाशी ठेवायचं. सकाळी ते कुलूप किल्ली एखाद्या मंदिरात, मंदिराच्या दरवाजात, चौकटीत कुठेही ठेवून यायचं. मागं वळून बघायचं नाही. ज्या वेळेस कुणीही व्यक्ती, पुजारी असो किंवा इतर कुणी असो, ते कुलूप उघडेल त्यानंतर तुमच्या आयुष्यातले जे बंद ब्लॉकेज आहेत, पैशांचे मुख्य करून ब्लॉकेज आहेत, ते उघडायला सुरुवात होईल. हळूहळू तुम्हाला या उपायाचा फरक जाणवू लागेल आणि हळूहळू तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होईल, पगारामध्ये वाढ होईल. तुम्ही जे काही करताय त्यात तुम्हाला यश येण्यास सुरुवात होईल. हा उपाय तुम्हाला गुरुवारी कुलूप आणून ठेवायचा आहे. दुकानातून चेक न करता, किल्ली न उघडता. ती किल्ली प्रथम तिघाईत कुणीतरी उघडली पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि शुक्रवारी तुम्हाला कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवून यायचं आहे. येताना मागे वळून बघायचं नाही, जाताना कुणाशी बोलायचं नाही. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला गुप्त उपाय मी सांगणार आहे. शनीची पीडा, ज्यांना शनीची पीडा, ज्यांना 7.7 चालू आहे, त्यांनी लोखंडी कुलूप शुक्रवारी घेऊन यायचं आहे. लोखंडाचंच कुलूप, बाकी कुठलंही नाही. लोखंडी कुलूप शुक्रवारी घेऊन यायचं आहे. शनिवारी सकाळी स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली हे कुलूप किल्ली दोन्हीही ठेवून यायचं आहे. हे कुलूप किल्ली जेव्हा कुणी उघडेल तेव्हा तुमच्या शनीची 7.7चे जे त्रास आहेत ते पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला शनी स्वतः तुमच्यावर प्रसन्न होईल. लोखंड हे शनीचे प्रतीक आहे. त्यामुळे लोखंडाच्या कुलूपाचे दान केल्याने, थोडक्यात पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आल्याने तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडायला मदत होईल. शनीची जी कुदृष्टी आपण म्हणतो की शनीची कुदृष्टी पडल्यावर अवघड असते, तर त्याच्यावर उपाय पण आहेत. तुम्ही 7.7 आहे म्हणून घाबरून जाऊ नका. 7.7 मध्ये जर आपण रेग्युलर हनुमान चालीसा म्हटली, शनीला जाऊन आलं, शनी महात्म्य म्हटले, शनीला तेल अर्पण केले, तर शनीचं जर तुम्ही सेवा केली, ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा दररोज जर तुम्ही 1 माळ जप केलात तर शनीच्या पीडा तुम्हाला 7.5 वर्ष कधी जातील हेही कळणार नाही. आणि शिवाय तुम्हाला 7.7 सुद्धा शुभ प्रभाव बघायला मिळतील. आणि जरी शुभ प्रभाव बघायला मिळाले नाहीत तर किमान अशुभ प्रभाव तरी तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. तुम्ही हा लोखंडाच्या कुलपाचा उपाय कोणत्याही शुक्रवारी आणून शनिवारी तुम्हाला हे लोखंडी कुलूप ठेवून यायचं आहे. ह्याची पण अट एकच आहे, कुलूप चेक करायचं नाही. झाडाखाली ठेवल्यावर मागं वळून बघायचं नाही. डिरेक्टली आपल्या घरी यायचं. मोठं झाड असावं, पुन्हा एकदा सांगते, छोटं कुंडीतलं झाड नसावं. मोठं वाढलेलं झाड चांगलं असावं, रानातलं, जंगलातलं, म्हणजे शेतीतलं जसं असतं तसं. त्याचप्रमाणे चावीचा उपाय सांगते. मेहनत करून जर तुम्हाला यश येत नाही तर एक चांदीची चावी आणा. आता माझी आणून कपाटात पडली आहे. हा उपाय मी लिहित होते तेव्हा मी ठरवलं की आता ते घालायचं. आम्ही 2 चाव्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी आणून कपाटातच राहिलेल्या आहेत. जप करायचा आहे म्हणून राहिलेल्या आहेत. ती चावी चांदीची मला वाटते 250 रुपयाला मिळाली. एवढीशी चांदीची चावी आहे. जसं आपण लॉकेट घालतो ना तशी चांदीची चावी आणायची. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या आपल्या घरातल्या मूर्तीच्या फोटोच्या चरणांपाशी ठेवायची. ओम श्रीम श्रीम, ओम श्रीम श्रीम 1008 वेळा, म्हणजे 10 माळी जप करायचा. चांदीची चावी लक्ष्मीच्या चरणांपाशी ठेवून 1008 वेळा ओम श्रीम श्रीम या मंत्राचा जप करायचा आणि लाल धाग्यात घालून ही तुम्हाला गळ्यामध्ये चावी घालायची आहे. याचे सुद्धा अफलातून रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.
चांदीचीच घालावी असं नाही, सोन्याची घातली तर त्याहून उत्तम. ज्यांना चांदी आणि सोने दोन्ही जमणार नाही, तांब्याची घातली तरी चालेल, इतर कोणत्याही धातूची चालणार नाही. सोने, चांदी किंवा तांबे या तिन्हीपैकी कोणत्याही धातूची चावी तुम्ही घालू शकता. मुख्य द्वाराची चावी उत्तर दिशेला ठेवावी, मुख्य दरवाजाला कुलूप लावून कायम ठेवावे आणि चावी उत्तर दिशेला जी कुबेराची दिशा आहे तिथे ठेवावी किंवा कुलूप घालून लक्ष्मी मातेच्या चरणांशी किल्ली ठेवावी. त्याचप्रमाणे तेव्हा तुम्ही जेव्हा किल्ली ठेवता तेव्हा मी माझ्या घराची चावी लक्ष्मी माते तुला समर्पित करतोय, आपल्या घरी अलक्ष्मी येऊ नये याची काळजी तू घ्यावीस, अशी माता लक्ष्मीला मधून अधून प्रार्थना करावी. आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीसाठी श्री सुक्ताचा रोज पाठ करावा, महालक्ष्मी अष्टकमचा रोज एक पाठ म्हणजे एकदा रोज म्हणावं. बघा तुमच्या घरामध्ये किती सुंदर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये अत्यंत सुख समृद्धी नांदेल याची खात्री मी तुम्हाला देते. आणि माता लक्ष्मीच्या चरणी हीच प्रार्थना करते की मला जे कोणी बघत आहेत आणि नाही बघत आहेत त्यांचे सगळे दुःख संपून त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सुख नांदावे. याच अपेक्षेसोबत आजचा व्हिडिओ इथं थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.